मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज बालदिवस आहे. आजच्या बालदिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे आपण सगळे छोटे बाळ नाही आहोत, पण तरी सुद्धा कुठेतरी आपल्या सगळ्यांमध्ये छोटी छोटी बाळं लपलेली असतात. तर असो, आजचा आपला रिव्ह्यू सुरू करते. तर काल आपण पाहिलं होतं की सायलीने या मैनाला ऑफिसमध्ये आणलं. मैना तिथे खुर्चीवर बसते आणि समोर असणाऱ्या त्या बाईकडे बघते. बाईला पाहिला पाहिला तिला लक्षात येतं की आपण तर या बाईला आपली पोरगी विकली होती. पण मैना असली ढोंगी आहे, प्रियाची आई शोभते. आता ही मैना बघते त्या बाईला आणि म्हणते, अगं ए सायले, हे ऑफिस पाहिलं मी जावई बापूचं, राहू दे आता चपला गिपला. अगं मी ना जाते आता, जावई बापूला पण लई कामं असतील. आता लगेच सायली म्हणते, थांब गाई, सावकाश जाशील, यांचं ऑफिस बघ. अगं ऑफिस मधली माणसं पण बघ. सायली तिला मुद्दाम थांबवतीये, पण ही पळून जायचा प्रयत्न करत असते. मैना म्हणते, जाऊ दे सायली, पाहिलं की ऑफिस. अर्जुन म्हणतो, बसा बसा, अहो बसा. मैना म्हणते, नाही राहू दे जावई बापू. अर्जुन म्हणतो, अहो बसा, नका चिंता करू. सायली म्हणते, अगं आई बस. अर्जुन म्हणतो, अहो बसा, बघा माझ्या खुर्चीला चाकं आहेत तिथे. आता मैनावती नाईलाज असतो तिथे बसते. मग अर्जुन म्हणतो, काय झालं, तुम्ही घाबरलायत का? मैना म्हणते, नाही हो नाही, मी कुठे घाबरले. अर्जुन म्हणतो, तुम्हाला कशाची भीती वाटते का? त्यावर आता मैना म्हणते, नाही कुठलं काय, काही नाही काही नाही. मग अर्जुन म्हणतो, या बाईंना बघा बरं, या बाईंना तुम्ही ओळखता का? मैना आता त्या बाईकडे बघते बर का, आणि मग लगेच म्हणते कशी, नाही मला नाही माहिती कोण आहे या, मी नाही ओळखत या बाईला. प्रेक्षकांनो, प्रियाची आई अगदी प्रियासारखी आहे बरं. सायली म्हणते, आई खोटं बोलू नकोस, मला माहितीये तू यांना चांगलं ओळखतेस. आता तसं पाहायला गेलं तर अर्जुन सायलीला खूप राग येतोय मैनाचा, पण वयाचा भान ठेवून दोघं जण खूप मर्यादित वागलेत. प्रेक्षकांनो, काय दाखवलंय त्यांनी आजचा एपिसोड पण खूप सेन्सिबल. सायलीने एक मोठा निर्णय घेतला आज. तिने सगळ्यांना सांगितलंय घरच्यांना. प्रेक्षकांनो, या मैना आणि या सदाशिव बद्दल, आणि सदाशिव सुद्धा आता येणाऱ्या भागात एक्सपोज होणार आहे. आता सायली म्हणते, आई खोटं बोलू नकोस. का खोटं बोलतीयस? तू लहानपणी या बाईला विकलं होतं ना मला, या बाईला मला देऊन टाकलं आणि त्याबद्दल पैसे घेतलेस ना आई तू. पण मैना मोठ्याने कंगावा करायला लागते, रडते पडते, छातीवरती हात मारून घेते, डोक्यावर हात मारते आणि म्हणते, अरे माझ्या कर्मा, देवा पहा माझी पोरगी कशी आरोप करते माझ्यावर. देवा मला उचलून का नाही घेतलं रे देवा. मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. तेव्हा ही बाई, जी बाई आहे ना अर्जुनने आणली ती, जिने या प्रियाला नेलं होतं उचलून, ती बाई म्हणते, ए मैने, अगं किती तमाशा करशील ग, खोटारडी कुठली, मला खोटं पाडतेस का? अगं तू आणि तुझा तो दारुडा नवरा, अगं आले होते दोघं माझ्यापाशी तुझ्या पोरीला घेऊन, मीच पैसे दिले म्हणून टेलरिंगचं दुकान उघडलं ना ग, आणि तुझी ही इरसाल पोरगी तेव्हा गेली पळून, आणि तरी पण इतक्या वर्षांनी माझ्यावरच आरोप लावते, माझ्या विरुद्धच तक्रार करते का ग? मैना म्हणते, ए बाई कुठले पैसे, कयाचे पैसे? अगं मी कधी तक्रार केली? मला नाही माहिती, मी कधी कोणाचे पैसे नाही घेतले. अरे प्रेक्षकांनो, ही मैना प्रियाची आई शोभते बरं. अगदी प्रिया करते ना तसाच तमाशा तिने रंगवलाय तिथे. आता मैना सायलीला म्हणते, सायले अगं ही बाई खोटारडी आहे ग, अगं मी हिच्याकडून कशाला पैसे घेऊ? अगं ए पोरी, असं काय करते ग, माझ्यावर शंका घेते. अगं 9 महिने तुला पोटात ठेवली ग, तुला वाढवली, तुझ्यासोबत मी असं करील का ग? नाही नाही, मी नाही केलंय ग हे सगळं. आता सायली म्हणते, आई जरा आवाज कमी कर, हे यांचं ऑफिस आहे. ही मैना ना मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते. सायलीने असं बोलल्यावर पण मैना म्हणते, या बाईला सांग ना केवढ्यानं आवाज करते, ही किती खोटं नाटं बोलते माझ्याबद्दल. आता मैना अर्जुनकडे बघून म्हणते, हे बघा जावई बापू, मला काही माहिती नाहीये यातलं, पण या बाईला कोणीतरी पैसे चारले असतील तुमच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवायसाठी, खरं सांगते मी. आता ती बाई ओरडून म्हणते, ए बाई, तुला मी पैसे दिले होते ते उपकार विसरली का तू सगळे? मी पैसे नसते दिले ना तर तू आणि तुझ्या पोरी उपाशी मेल्या असता ग. ही मैना सपशेल खोटं बोलते बरं का प्रेक्षकांनो, आणि म्हणते कशी, नाही ग सायले नाही, ही बाई खोटारडी आहे ग. अगं मी आणि तुझ्या बापानं फार इमानदारीत दिवस काढले, फार कष्टात दिवस काढले ग सायले. अगं 2-2 दिवस उपाशी राहत होतो आम्ही, पण आम्ही कधी कोणापुढे हात पसरले नाही ग सायले, खरं सांगते ग मी. असं म्हणून मोठ्याने आरडाओरडा करते. आणि आता अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनचे पाय धरते बरं का, आणि म्हणते, जावई बापू मी खरं सांगतेय,
अहो जावई बापू, असे आरोप तुमच्या सासूवर करू नका, पाया पडते मी, विश्वास ठेवा माझ्यावर. अर्जुनला खूप ऑड फील होत असतं. अर्जुन म्हणतो, अहो आई असं काय करताय? मैना म्हणते, नाही नाही, आधी मला सांगा की तुमचा माझ्यावर विश्वास आहे, नाही तर तुमच्या पायावर डोकं आपटून आपटून मरीन मी. अर्जुन म्हणतो, अहो असं काय करता? ती बाई तिकडनं ओरडते, अरे बाप रे, ही बया किती खोटारडी आहे, तरीच हिची पोरगी हिच्यासारखीच ईर्ष्याला निघाली. आता ही बाई खरं तर प्रियाच्या बाबतीत बोलते बरं का प्रेक्षकांनो. मला असं वाटायला लागलंय की आता हे मैना आणि सदाशिव या दोघांचेही कॅरेक्टरच संपवतात की काय, कारण त्यांनी तसंच दाखवलंय. आता बघा, मैना खूप आरडाओरडा करत असते, कांगावा करत असते. शेवटी सायली म्हणते, आई हे बघ काय चाललंय तुझं, ऑफिस आहे ना हे, चल उठ बरं. मैना म्हणते, नाही नाही नाही, मी इथेच जीव देईल, माझ्यावर खोटे नाट्य आरोप करू नका, नाही नाही नाही. शेवटी अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे आई, तुम्ही म्हणताय तसं, ठेवला तुमच्यावर विश्वास, या बरं, उठा बरं. मैना एवढी हुंदके देऊन देऊन रडत असते की विचारू नका. अर्जुन म्हणतो, हे घ्या, पाणी घ्या आई. पण आता मैना म्हणते, हे काय पाहायला लावलं रे देवा मला. शेवटी सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात बरं का. आणि मग सायली म्हणते, हे बघ आई, आत्तापुरता विषय मी थांबवते, पण मी या सगळ्याच्या मुळाशी जाणार. याचा अर्थ असं होत नाहीये की आम्ही तुझ्या बोलण्याला बोललोय किंवा तुझं बोलणं आम्हाला पटलंय, आम्ही दोघंही याच्या मुळाशी नक्की जाणार. त्यावर मैना म्हणते, हो पोरी जाय, तुला जिथं जायचं तिथं जाय, जगात जिथं जायचं तिथं जाय, काय शोधायचं ते शोध, मी काही केलं नाही आणि मी काही घाबरत नाही, मी खरं बोलते. काय बोलते प्रेक्षकांनो, खोटं बोल पण रेटून बोल म्हणतात ते असं. शेवटी अर्जुन म्हणतो, सायली या बाईने जे काही केलंय आतापर्यंत त्यासाठी या बाईला शिक्षा व्हायला हवी. आता ती बाई कसं तरी तोंड करते, घाबरते ऍक्च्युली. अर्जुन म्हणतो, मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावतोय सायली. आता त्याने इन्स्पेक्टर सावंतला फोन लावलाय आणि बहुतेक तरी या बाईला अरेस्ट करायला सांगितलंय, आय थिंक सो. एवढंच बोलतो तो फक्त, हॅलो इन्स्पेक्टर सावंत, आणि मग लगेच त्यांनी हा सीन संपवलाय. इकडे प्रिया आता भयंकर टेन्शन मध्ये, तिला काहीच माहिती नाहीये प्रेक्षकांनो. आणि एक मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे प्रियाला अजून माहिती नाहीये की तिला लहानपणी विकलं गेलं होतं, म्हणजे अजून तरी त्यांनी असं एक्सपोज केलं नाही बरं का आपल्याला. तिथे अश्विनच बसलाय बाजूला आणि काहीतरी काम करतोय लॅपटॉपवर. प्रिया विचार करत असते, हे अर्जुन सायली नक्की मैनाच्या घरी गेलेत, सायलीला नक्की तिथे काहीतरी महत्वाचं सापडलं असणार आहे, माझ्या बाबतीत काही सापडलं असणार आहे का, ही प्रिया अखंड विचारात असते. केवढं काम करते बिचारी. आणि तेवढ्यात अश्विन तिला म्हणतो, ए तन्वी, मला कॉफी देतेस का ग? अगं उद्या ना आमची मेडिकल कॉन्फरन्स आहे, तिथे मला एक पेपर वाचायचा आहे बघ, हा हे काम मला संपवायला हवं. ए अगं ए तन्वी, तुझ्याशी बोलतोय मी, कॉफी देतेस ना तन्वी? प्रिया त्याच्यावर डाफरते आणि म्हणते, काय रे अश्विन, तुझ्या हाताने नाही घेता येत का तुला? सगळ्या गोष्टी तुला जागेवर हव्या असतात. अश्विन म्हणतो, अगं असं काय करते तन्वी, मी तुला कधी काय मागतो? अगं तन्वी, मी तुझ्याकडे कधीच काही मागत नाही ग, सगळ्या गोष्टी मी माझ्याच हाताने घेतो. प्रिया त्याच्यावर ओरडून म्हणते, अरे मग आता पण घे ना. अश्विन म्हणतो, अगं मी कामात आहे म्हणून तुला म्हटलं की कॉफी दे. प्रिया म्हणते, हो रे हो, आला मोठा, तुलाच मोठी कामं आहेत ना, मी तर रिकामीच आहे. बाहेर गेले की ती सायली माझ्यावर ओरडेल, आता इथे तू माझ्यावर ओरड. अश्विन म्हणतो, ए बाबा ए तन्वी, काय झालंय? अगं तुला कोणी काही ओरडलंय का? प्रिया म्हणते, तुला काय फरक पडतो अश्विन, कोणी माझा किती अपमान करो, तुला काय फरक पडणार आहे, तू बस इथे काम करत. अश्विन म्हणतो, अगं ए तन्वी, काय झालं मला सांग बरं. आता हा बिचारा आपुलकीने तिच्या जवळ जातो, तर ही आपली हात झटकते त्याचा आणि तिथून निघून जाते. आणि अश्विनला आता जरा टेन्शनच आलंय. असं वागून तिने अजून त्याला अलर्ट केलं असं म्हणायला हरकत नाही, पण तरी अश्विन कधी कुठल्याच मुळाशी जाणार नाही प्रेक्षकांनो. आता इकडे सायली खूप नाराज झालेली आहे, कारण तिला हे सगळं अविश्वसनीय वाटतंय. अर्जुन आता तिला समजून सांगतो. आजचा एपिसोड त्यांनी खरंच छान दाखवलाय प्रेक्षकांनो, आणि कालचा पण खूप छान होता. अर्जुन सायलीला म्हणत असतो की काय विचार करतेस एवढा बायको, मला कळतंय तुला तुझ्या भूतकाळाबद्दल कळल्यामुळे त्रास होतोय ना, कुठले आई वडील असे वागू शकतात मुलीशी आपल्या. आता तुझ्या लहानपणी तुला एवढा ट्रॉमा का होता हे मला आता हळूहळू लक्षात येतंय सायली. म्हणजे बघ ना, तुझ्या लहानपणी ना तुझ्यासोबत काहीतरी वाईट झालेलं दिसतंय, त्यामुळे तुझ्या ब्रेनने ना ते पॉज करून टाकलंय. सायलीला मात्र आज मैनाने केलेला ऑफिस मधला सगळा धिंगाणा आठवतोय आणि सायलीला कुठेतरी असं फील होतंय, ते असतं ना मनातल्या मनात, पण ना हिला हिचा भूतकाळच का आठवत नाही तेच कळत नाही प्रेक्षकांनो. सायली आता मैनाने केलेला तमाशा आठवत असते आणि एकीकडे अर्जुन तिला समजवत असतो. सायली अर्जुनला म्हणते, हे बघा अहो,
आज एक वाईट भूतकाळ आपल्या समोर आला खरा, पण मला तो माझा वाटतच नाहीये. अर्जुन म्हणतो, अगं पण सायली म्हणते, मला ना आता असं वाटतंय की एखाद्या दुर्दैवी मुलीचा तो भूतकाळ आहे आणि त्या दुर्दैवी मुलीची परवड मी तिराहितासारखी बघतीये असं मला वाटतंय. अहो, काय भारी बोलते ना प्रेक्षकांनो सायली. पण आता लवकरच सायलीला हे सत्य कळणार आहे प्रेक्षकांनो, कारण मधुभाऊ स्वतः खून करून तिला सांगणार आहे. तो प्रोमो तुम्ही पाहिलाच असेल. अर्जुन म्हणतो, अगं बायको, त्यामुळेच हे वाईट आहे ना, म्हणून तुझ्या ब्रेनने ते पॉज करून टाकलंय. अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ सायली, हे असं होणं नॉर्मल असतं ग. सायली म्हणते, हे बघा अहो, हे असं काही नाहीये. हे बघा, म्हणजे माझं मन मला सांगतंय की हे माझे आई वडील नाहीयेत. तसं पाहायला गेलं तर माझ्याकडे पुरावा नाहीये, पण आता तरी देखील मी एक महत्वाचं पाऊल उचलायला जाणार आहे. माझ्या आई वडिलांच्या बाबतीत मी आता आपल्या घरच्यांना सांगणार आहे. अर्जुन म्हणतो, अगं हे काय, अगं सायली, कशात काही नसताना अगं तू मैना आणि सदाशिव काकांबद्दल काय सांगणार आहेस घरच्यांना? आणि तसंही तुला घरचे कोण काय बोलणार आहे आणि तुला काय मिळणार आहे हे सगळं करून सायली? सायली म्हणते, मनशांती मिळेल. ही गोष्ट मी घरच्यांपासून लपवली, या गोष्टीचं मला वाईट वाटतंय आणि मला आता पुन्हा एकदा ते तसं करायचं नाहीये. मला घरच्यांना हे सगळं सत्य सांगायचंय. आणि अहो, आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज घरच्यांपासून लपवलं, त्याचे परिणाम काय झाले तुम्हाला आठवतं ना? आता आता मी असं वागणार नाही आणि हे करणारही नाही. मला घरच्यांना सगळं सांगावंच लागेल. प्रेक्षकांनो, तुम्हाला सायलीचा निर्णय आवडला का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ती खूप छान बोलली आहे बरं का आता घरच्यांसमोर. पूर्ण एपिसोड बघा, खूपच छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. सायली आता उठून उभी राहते. अर्जुन म्हणतो, अगं ए बायको, आत्ता नको जाऊस बाहेर, हॉलमध्ये सगळे आहेत. आता सायली तिचा मोबाईल घेते आणि म्हणते, मी हॉलमध्ये नाही जाते, तिथे प्रिया आहे आणि आई असतील, पण मी सगळ्यांना पूर्णाजीच्या खोलीमध्ये बोलवतीये. सगळ्यांना मेसेज करते मी पूर्णाजीच्या खोलीतच सगळ्यांशी बोलेल. मी आता मेसेज करतेय सगळ्यांना. अर्जुन म्हणतो, सायली, पण तू खरंच नीट विचार केलायस ना? सायली म्हणते, हो, मी अगदी व्यवस्थित विचार केलाय. मुलांचा गैरवापर करणाऱ्या त्या बाईला आपण शिक्षा दिली, पण पोटच्या पोरीला त्या बाईकडे सोडणारी ती मैना मात्र अजून मोकळीच आहे. आता पुरावे नाहीयेत म्हणून कायद्याने आपण तिच्या बाबतीत काही करू शकत नाही, पण ती सुद्धा तितकीच दोषी आहे. सायली आता असं बोलते आणि आता पूर्णाजीच्या खोलीत निघून जाते. अर्जुन विचार करतो, अरे देवा, आता काय करावं सायलीला? तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवरती एक मेसेज आलाय. अर्जुन आता मेसेज बघतो आणि विचार करतो, अरे वा, माझ्या बायकोने मला पण मेसेज करून बोलवलंय. पूर्णाजीच्या रूम मध्ये या. बायको, तू ना वकिलाची बायको बरोबर शोभतेस. आता हा तिला रिप्लाय करतो, आलो बाईक. बरं, आता सायलीने केलेला मेसेज अस्मिताला सुद्धा आलाय. अस्मिता आता तिथे हॉलमध्ये बसलेली असते. अस्मिता आता मेसेज वाचते आणि लगेच पूर्णाजीच्या खोलीकडे जायला लागते. तिथे प्रिया उभी आहे बरं का दाराशीच. अशी काय उभी राहते कोणास ठाऊक दारात. असो, आता ही अस्मिता पूर्णाजीच्या खोलीत गेल्यानंतर खाली कल्पना आणि प्रतापराव येतात आणि तेही अस्मिताच्या मागोमाग पूर्णाजीच्या खोलीत जायला लागतात. आता इथे शंकेला वाव आहे. लगेच प्रिया लक्ष देते आणि विचार करते, अरे बाप रे, हे एका मागोमाग एक पूर्णाजीच्या खोलीत जात आहे. म्हणजे तिकडे जात आहे म्हणजे पूर्णाजीच्या खोलीतच जात असतील. काय शिस्त आहे तिकडे ते बघावं लागेल. शी बाबा, माझ्या खोलीपेक्षा जास्ती मी इतरांच्या खोलीपाशीच कान देऊन उभी असते. वा रे वा, चला, हिला एकदाच कळलं तरी ही काय उद्योग करते. असो, आता सगळे पूर्णाजीच्या खोलीत जमा झालेत. प्रतापराव म्हणतात, काय ग बेटा सायली, काय झालं? सगळ्यांना अचानक मेसेज करून तू इथे का बोलवलंस? सायली म्हणते, सांगते बाबा, बसा बरं. आता सायलीने दरवाजा लावून घेतलाय. सुभेदार एकमेकांकडे बघायला लागतात, काय झालं असेल. मग या पूर्णाजी म्हणतात, सायलीला ना काहीतरी बोलायचंय प्रताप आपल्याशी. बोल ग बेटा सायली. सायली आता दरवाजा लावून घेते आणि या सगळ्यांना म्हणते, मला ना तुम्हा सगळ्यांशी माझ्या आईबाबांबद्दल बोलायचंय. गेले काही दिवस मी त्यांचं वागणं बघते. म्हणजे ते जितकं मला खटकतंय तितकंच तुम्हा सगळ्यांना पण ते खटकत असेलच. सततचं खोटं बोलणं, पैशासाठी लोभीपणा करणं, कोणाचाही विचार न करणं, म्हणजे या सगळ्यांचा मला खूप त्रास होतोय आणि मला माहितीये तुम्हा सगळ्यांनाही खूप त्रास होत असेल. कल्पनाताई म्हणतात, ए सायली बेटा, हे बघ, तू हे सगळं मनाला लावून घेऊ नकोस. आम्हाला त्याचं काही वाटत नाहीये. सायली म्हणते, आई, पण जे चूक आहे ते चूकच आहे ना. प्रतापराव म्हणतात, अगं सायली बेटा, अगं ते जरा वेगळ्या परिस्थितीत वाढलेले आहेत. पैशाची चणचण माणसाला काही करायला लावू शकते आणि मी समजू शकतो बेटा. सायली म्हणते, बाबा मला हेच नकोय.
मला तुम्हा सगळ्यांना आज हेच सांगायचंय, त्यांच्या चुका, त्यांचे गुन्हे तुम्ही प्लीज पोटात घालू नका. त्यांच्यासमोर त्यांना त्यांच्या चुका दाखवून द्या आणि आपल्या घरात सतत चुका करणाऱ्या प्रियाला जो न्याय आहे तोच त्यांच्या बाबतीत असायला हवा. अस्मिता म्हणते, सायली अगं खरंच तुला असं वाटतं? म्हणजे त्यांचं विचित्र वागणं आल्या दिवसापासून दिसतंय ग मलाही, पण ते तुझे जन्मदाते आहेत सायली. सायली म्हणते, अस्मिता ताई त्याचाच गैरफायदा घेतायत ते. हे बघा आई बाबा, पूर्णाजी, तुम्ही सगळे खूप खूप चांगले आहात, पण तुमचा हा चांगुलपणा आहे तो जर ते दुबळेपणा समजत असतील तर हे मला चालणार नाही. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे सायलीचं, मी सुद्धा आतापर्यंत सायलीचे आई बाबा आहेत म्हणून बरीच सूट दिली आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या, पण त्यांचं वागणं आता ऑड होत चाललंय. सायली म्हणते, हो म्हणूनच मला असं म्हणायचंय की जर ते चुकीचे वागत असतील तर तिथल्या तिथे त्यांच्या चुका दाखवून द्या, पोटात घालू नका त्यांच्या चुका. आता इथे पूर्णाजीला जरा शंका येते बरं का. पूर्णाजी सायलीला म्हणतात, काय ग बेटा सायली, काही घडलंय का त्यांच्या बाबतीत, म्हणजे काही वेगळं असं? तू आज अचानक हे सगळं का बोलतेस सायली? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही ग पूर्णाजी, अचानक नाही बोलत आहे सायली. तिला गेल्या काही दिवसापासनं खूप गोष्टी खटकतायत आणि तिच्या मनात बऱ्याच दिवसापासून हे सगळं होतंच, म्हणून ती आज या निर्णयावर पोहोचली आहे. सायली म्हणते, मी असा विचार का करते हे मी तुम्हा सगळ्यांना लवकरच सांगेल, पण प्लीज प्लीज आतापर्यंत तुम्ही त्यांच्या चुका पोटात घातल्यात, पण आता माझ्या आईवडिलांच्या चुका पोटात घालू नका प्लीज. सायली आता सगळ्यांना रिक्वेस्ट करते, प्रेक्षकांनो छान दाखवलंय बघा, म्हणजे अजून तर काही सिद्ध झालेलं नाहीये की हे सायलीचे आई बाबा आहेत, पण सिद्ध होईलच. तरी सुद्धा सायली एवढं ठामपणे सांगते, माझे आई वडील जरी असले तरी त्यांना अशी सूट देऊ नका. आता हे सगळे सुभेदार एकमेकांकडे भांबावल्यासारखे बघायला लागतात. नेमकं काय झालंय ते सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये, पण आता बघा तिथे प्रिया नेहमीप्रमाणे कान देऊन उभीच आहे दरवाजाजवळ. प्रिया विचार करते, अरे देवा, सायली एवढं सगळं का बोलते? हिला सदा आणि महिनाबद्दल काही कळलं का? अरे बापरे, या सगळ्यांना जर कळलं की मीच त्यांची खरी मुलगी आहे तर त्या दोघांसोबत मलाही ते घराबाहेर काढतील. म्हणजे सगळे सुभेदार. प्रियाला आता सॉलिड भीती वाटायला लागली आहे. आता सकाळ झालेली दाखवली बरं का त्यांनी. आता पुन्हा एकदा अर्जुन सायलीचं भांडण झालं. अरे अरे, हे इतकी का भांडतायत तेच कळत नाहीये मला. अर्जुन विचार करत असतो त्याच्या मनाशीच, त्या सायलीच्या आई बाबांना घरी आणायच्या एक्साइटमेंट मध्ये मी त्यांचं बॅकग्राऊंडच चेक केलं नाही. शेट, जरा चुकलंच माझं. मी त्यांचं बॅकग्राऊंड चेक करायला हवं होतं. मी प्रत्येक वेळेला सायलीचाच विरोध केला. सायली बरोबर होती. आता मी तिची समजूत कशी काढू, काय करू काय करू असा तो विचार करतच असतो. तेवढ्यात सायली कॉफी आणते आणि त्याच्या पुढे टेकवते. नेहमीप्रमाणे साड्यांच्या घड्या घालत असते. ही एवढ्या साड्या घालत पण नाही जेवढ्या ती साड्यांच्या घड्या घालते. सायली कपड्यांच्या घड्या घालत असते तेव्हा अर्जुन डायरी समोर आणतो आणि म्हणतो, ए बायको हे बघ. सायली आता ती डायरी बघून म्हणते, ही कसली यादी आहे? अर्जुन म्हणतो, अगं यादी नाहीये बायको, प्लॅन आहे प्लॅन. लोखंडेचं सत्य बाहेर आणायचा प्लॅन आहे हा. त्याने काहीतरी लिहिलेलं आहे बरं का डायरीवर. सायली ते वाचते आणि जरा वेगळेच एक्सप्रेशन्स देते आणि मग अर्जुन म्हणतो, आता ना मी त्यांचं बॅकग्राऊंड चेक करणार आहे लोखंडेचं, आणि त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये काही दिसलं ना तर. आता सायली त्याच्याकडे बघतच राहते. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको? सायली म्हणते, नाही बघू लागले, तुमच्यात एवढा उत्साह कुठून संचारला? मी जेव्हा म्हणत होते की मला त्यांच्यावर शंका येते तेव्हा माझ्याशी वाद घातला, ते DNA रिपोर्ट फेकले माझ्यावर. काय हो, आता आता कशी काय उपरती झाली तुम्हाला? अर्जुन म्हणतो, अगं नाही बायको, ती काल बाई ऑफिसला आली ना, त्यामुळे मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे, ज्यामुळे आपल्याला सत्यापर्यंत पोहोचायला हवंच. सायली म्हणते, अच्छा, ती बाई समोर आली म्हणून तुमचा विश्वास बसला. एवढे दिवसापासून मी ओरडून ओरडून सांगत होते तेव्हा कान बंद केले होते ना तुम्ही. अर्जुन म्हणतो, नाही ग तसं नाही ग बायको, पण. सायली म्हणते, आता राहू द्या, मला काही बोलू नका तुम्ही, जे करायचं ना ते मी करते, तुम्ही बसा ते DNA रिपोर्ट मिरवत. राहू द्या, तुम्हाला तशीही मी मधुभाऊच्या केसमध्ये असिस्टंट होते ना, त्यामुळे मी बरोबरीने काम केलंय तुमच्या सोबत. कोणाचा कसा माग काढायचा ना ते मलाही कळायला लागलंय थोडंफार. हे घ्या ही डायरी. असं म्हणून सायली आता चालली जाते बरं का. अर्जुन विचार करतो, बापरे, सायली 2.0 भडकली आहे, पण बायको डोंट वरी, मी तुझी मदत करणारच. असा विचार करून या अर्जुनरावांनी इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावायसाठी मोबाईल हातात घेतला. तेवढ्यात त्याला आलाय चैतन्याचा कॉल. चैतन्य विचार करतो, अरे चा, चैतन्याचा फोन का आलाय? चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, अरे मी ते इन्स्पेक्टर सावंतांना फोन केला बरं का, त्यांना मी कळवलं
आता अर्जुन म्हणतो, अय 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 चैतन्य, तू काय माझ्या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला का? तुला कसं कळलं? मला इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावायचा आहे. चैतन्य त्याला म्हणतो, ए बाबा ए अर्जुन, अरे तू ओकेस ना? अरे तूच काल मला म्हणाला होतास ना की आपल्याला त्या पेंढेकर केससाठी इन्स्पेक्टर सावंतकडे जायचंय. अरे विसरलं का यार? अर्जुन म्हणतो, अरे यार हो यार राईट. अरे ऐक ऐक माझे एक गोष्ट ऐक, तू लग्न करू नकोस, लग्न झाल्यावर मेमरी लॉस होतो बरं. चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो, ए बाबा सध्या तरी लग्नाचा अजिबात विचार नाहीये माझा. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. पण चैतन्य म्हणतो, जास्ती तुझा मेमरी लॉस झाला नसेल तर तू मला जरा सांगशील का त्या इन्स्पेक्टर सावंतला कशाला भेटायचंय तुला? म्हणजे त्याचं दुसरं कारण नेमकं काय आहे? चैतन्याने असे विचारल्यावर अर्जुन म्हणतो, ऐक चैतन्य, आपल्याला त्या लोखंडेचं बॅकग्राऊंड काढायचंय. सगळं डिटेल मी तुला रस्त्यात सांगतो, तू एक 10 मिनिटात गेटच्या बाहेर ये, मी तुला भेटतो. चैतन्य म्हणतो, हो हो चल चल आलोच. आता अर्जुन फोन ठेवतो चैतन्याचा आणि विचार करतो, आता माझं आणि माझ्या बायकोचं एकच मिशन, मिशन लोखंडे. अर्जुनने आता ठरवलंय की लोखंडेचा माग सगळा काढायचा आणि त्यांचा भूतकाळ खणून काढायचा. आणि आता शेवटचं सीन तुम्ही बघत आहात आजचा मालिका. प्रेक्षकांनो, अर्जुनचं आपलं हे बरं आहे, म्हणजे स्वतः लग्न करून बसलाय खरी आणि चैतन्याला सल्ला देतोय की लग्न करू नको. बिचाऱ्या चैतन्यासोबत तर नाइंसाफी झाली ना. असो, आता सायलीबाई अजूनही तंद्रीतच आहे. तिच्या मनातनं काही केल्या या गोष्टी जात नाहीयेत. स्वयंपाकघरात ती विचारत असते की मी यांना म्हटले खरी की मी माझा माझा माग काढेल, पण आता कसं करू, काय करू? त्यावर कल्पनाताई एकदम म्हणतात, अगं ए सायली, पूर्णाच्या गोळ्या दिल्यास का? सायली म्हणते, हो आई, त्यांच्यासाठीच दूध तापवते. आता तिथे कल्पनाताई भाजी निवडत असतात. तेवढ्यात अर्जुनराव येतात खाली आणि म्हणतात, गुड मॉर्निंग मम्मा. कल्पनाताई म्हणतात, गुड मॉर्निंग अर्जुन. सायलीकडे बघतो आता अर्जुन, तेव्हा सायली त्याच्याकडे राग राग म्हणते. अर्जुन बघते सॉरी, आणि अर्जुन तिला म्हणतो, मला जायचंय ऑफिसला. म्हणजे एक्झॅक्टली सायलीला नाही बोलत, मोठ्याने बोलतो, तिला ऐकू जाईल असं. मम्मा मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय ना. अगं मम्मा जरा लवकर जायचंय ऑफिसला. आता याला डब्बा हवाय, पण डायरेक्ट ती काही डब्बा देईना सायली. शेवटी तिला कळतं. सायली आता हळूच विमलला म्हणते, विमल ताई द्या डब्बा, द्या त्यांचा. विमल म्हणते, अहो सायली ते पण तुम्ही डबा नाही भरला ना अजून. विमलला सायली म्हणते, मग भरा तुम्हीच, असं म्हणते आणि आता राग राग दुसरीकडे चालली जाते. आता अर्जुनला कळलंय सायली पुन्हा चिडलीये त्याच्यावर. असो, अशी लुटुपुटीची भांडणं यांची चालूच असतात. एपिसोड इथे संपला. आता पुढच्या भागात इन्स्पेक्टर सावंतकडे अर्जुन चैतन्य जातात आणि तिथे या सदाशिव मैनाचा फोटो दाखवतात. तेव्हा हे इन्स्पेक्टर म्हणतात, चोरीची केस आहे का, दारू पिऊन धिंगाणा घातलाय का या माणसाने? आता अर्जुन म्हणतो, असं का म्हणताय तुम्ही? आणि या इन्स्पेक्टर सावंतने डायरेक्ट त्या लोखंडेला समोरच उभं केलंय. तो सदाशिव जेलमध्ये आहे ना. आता डायरेक्ट सदाशिव अर्जुनच्या समोर आल्यामुळे अर्जुन एकदम आश्चर्यचकित झालाय. इकडे सायलीने कसली तरी गोधडी पाहिली आहे आणि पूर्णाजीला विचारतीये, पूर्णाजी ही गोधडी कोणाची आहे? पूर्णाजी सायलीला सांगतात की बेटा ही प्रतिमाची गोधडी आहे. सायली म्हणते, अच्छा मग आपण प्रतिमात्याकडे जाऊयात. आता ह्या पूर्णाजी आणि सायली प्रतिमात्याकडे जातात. सायली म्हणत असते, बघूयात प्रतिमात्याला आता सगळं आठवतंय ना, त्यांची ही मैत्रीण प्रतिमात्याला आठवते का बघू. आता प्रतिमात्याच्या अंगावर सायली ती गोधडी टाकताना आपल्याला दिसेल आणि त्याच वेळेला प्रतिमात्या पटकन जाग्या होतात आणि मग पूर्णाजी विचारतात त्यांना, काय गो प्रतिमा, तुला आठवते का ही गोधडी? काय वाटतं प्रेक्षकांनो, आठवेल का प्रतिमात्याला? मला तर वाटायला प्रतिमात्याला सगळं आठवेल आणि सायली आता सगळं विसरून जाईल, असा एक अंदाज बांधते बरं का. बघूयात पुढे काय होईल. आजचा एपिसोड खूप मोठा होता मंडळी. लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा आजचा एपिसोड कसा वाटला. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.